श्री स्वामी समर्थ। श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज इथे आपल्याला लसणाची अशी खमंग जेवणाची चव वाढवणारी चटणी बनवायची आहे। अशा पद्धतीने खूप सुंदर अशी चटणी, तुम्हाला दुसरी भाजी खावत नसेल तर ही नक्की करून पहा। रोजच्या जेवणात हे साईडला घेतलं ना चवीला छान लागते। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे लसणाची चटणी बनवण्याकरिता 2 गाठी लसण मी असा सोलून घेतलेला आहे, सगळे साल काढून टाकलेली आहे। हा लसण आपल्याला जाडसर असा ठेचून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये। इथे एक खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हा लसण टाकूया आणि हा ठेचून घेऊया। तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, कमी जास्त करून हा लसण वाटून घ्यायचा। एकदम आपल्याला बारीक नाही वाटायचं। इथे मी लसण छान वाटून घेतलेला आहे। आता त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, असं जाडसर असं वाटून घेतलेला आहे। जेवणाची चव वाढवणारी ही चटणी आहे लसणाची, खूप छान अशी टेस्ट, मस्त आपण भाकरीसोबत बाजरीच्या किंवा ज्वारीच्या खाऊ शकता। आता हे लसण वाटलेला बाजूला ठेवून देऊया। इथे एक वाटी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे। 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च टाकते मी, कलर छान येण्यासाठी। आणि रेग्युलरचं जे तिखट आहे ते पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायची आहे चटणी। पाण्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी टाकायचं। इथं पाणी टाकून घेतले बघा। तर चमच्याने मिक्स करून घ्यायचंय लाल तिखट पाण्यामध्ये। हे बघा, छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे पाण्यामध्ये लाल तिखट। आता आपण चटणीला तडका मारून घेऊया। खूप सोपी आहे, पण चवीला खूप छान आणि टिकते पण, ही लगेच खराब होत नाही। हा आता घोळ तयार आहे चटणीचा। आता आपण तडका मारून घेऊया। गॅसवर इथे एक मी कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे। त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। एक मोठी पळी तेल टाकून घ्यायचं। चटणीला थोडंसं तेल जास्त लागतं या। तर तेल छान गरम होऊ देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊया। गॅस कमी करायचा आणि हा कुटलेला लसूण टाकायचा बघा। थोडंसं लसूण परतून घेऊया आणि छान भाजून घेऊया। कमी गॅसवरच लसूण भाजायचं, म्हणजे छान व्यवस्थित भाजला जातो। लसणामध्ये थोडंसं हिंग टाकूया। हिंग टाकलाय मी इथे। लसण खमंग भाजला ना की चटणी छान अशी लागते। लसण छान भाजत आलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण लाल तिखट जे पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया। सुंदर असा वास यायला लागला लसणाचा, खूप खमंग असे टेस्ट लागते। आता हे टाकून घेऊया लाल तिखट जे तयार केले आपण त्याच्यामध्ये। आणखीन इथे 2-3 चमचे पाणी टाकणार आहे मी। लाल तिखटाच्या वाटीमध्ये घेतले बघा पाणी। कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं। मग आपल्याला मीठ, थोडीशी चिमूटभर हळद आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं। 1-2 मिनिटं असंच भाजून घेतले बघा मी। आता गॅस कमी करायचा, तेल छान सुटायला लागलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकूया। 1 चिमूटभर हळद टाकायची। 1 छोटा चमचा शेंगदाण्याचा भाजलेला कूट टाकून घेऊया। चिमूटभर साखर टाकायची। मिक्स करून घेऊया। एक 2-3 मिनिटं आपल्याला ही चटणी छान असं शिजवून घ्यायचे कमी गॅसवर। सारखं हलवायची गरज नाही, थोड्या वेळाने परतून घेऊ शकता, म्हणजे चटणी टिकते चांगली छान भाजल्या गेली की।
चटणी मी 2-3 मिनिटं छान भाजून घेतलेली आहे. साईडनं तेल सुटायला लागलेलं आहे, पाहू शकता इकडे. म्हणजे आपली चटणी ही तयार आहे. आता इथे गॅस बंद करून घेते मी. चमचमीत लसणाची चटणी इथे तयार आहे. आता एका थंड करून तुम्ही एका छोट्या भरणीमध्ये भरून ठेवलं तरी चालतं. हे बघा, मस्त ही लसणाची चटणी इथे आपली तयार आहे. नंतर भेटूया असं चमचमीत व्हिडिओमध्ये. धन्यवाद.